माझं नाव बिजल अरविंद नायक आहे। मी इथे हॉस्पिटलला आली होती, माझी विजिट होती कामासाठी। माझं काम झालं नंतर 12 वाजून 3 मिनिटांनी मी हॉस्पिटलमधून निघाली। तिथून माझी ॲक्टिवा आहे, ॲक्टिवा घेऊन मी हेच रोडाने इथून सरळ आली, इथे ह्या साईडला। तर नॉर्मल जशी गाडी चालतात तशीच मी चालवते। माझा पुढं ही रिक्षा आणि बाजूला ती 4 व्हीलर होती आणि त्याच्या मागे मी होती। तर आम्ही चालत होते नॉर्मल, मी गाडी चालवत होती आणि वरूनच ते ब्लॉक पडला लगेच, असं नॉर्मल जोरात। ते रिक्षा पूर्ण चेंबली, बाजूला 4 व्हीलर होती ते पण पूर्ण चेंबली। रिक्षामधून जो माणूस होता ड्रायव्हर, त्याचा पोटाचा खालचा हिस्सा पूर्ण आतमध्ये दबलेला होता आणि वरचा बाहेर तो तडफडत होता, म्हणजे त्याचा होशमध्ये नव्हता तो। त्याची डोळे वरती झालेले आणि पूर्ण जीभ वगैरे बाहेर आली होती आणि तो तडफडत होता रक्ताने। आणि मागे 2 पॅसेंजर होते जे पूर्ण दबलेले होते आणि रिक्षा पूर्ण दबलेली होती। फक्त त्याचा एका माणसाचं हे दिसत होता, डोकं आतमध्ये, आणि त्याच्यावर पिलर होता म्हणजे लोक प्रयत्न करत होते ते पिलर उचलायचं, फक्त 10-15 जण, बाकी कोणच आलं नाही। इथे खूप भीड झाली होती पण कोणीच मदत केली नाही। फक्त 10-15 जण होते जे प्रयत्न करत होते त्यांना बाहेर काढायचं, पण बाकी लोक इथे तुम्ही बघू शकतात वरती 4 पिलर अजून आहे जे पडायचं आहे, त्यामध्ये गॅप झाले। तुम्ही वरती बघितलं ना, रेकॉर्डिंग केलेली ना झूम करून, तर 4 पिलर अशा जे परत पडणार आहे त्याच्या बाजूचेच, त्याच्यामधून एक पडलाय। तर इथे काही सुरक्षा नाही ते नागरिकांसाठी, कारण हे ठाण्यावरून ते घाटकोपरचा पुढे पर्यंत हा ब्रिज चालू आहे। कधी पण मी रोज हे ब्रिजचा खालून येते आणि आता माझ्यामध्ये हिंमत होत नाही की मी परत हे रस्त्यावरून येऊ शकते ते। आणि प्लस जे आम लोक आहे इकडचे, त्यांना ते पण घाबरत होते, कारण त्यांना असं वाटत होता की दुसरं पिलर पण पडलं तर आमच्यावर, म्हणून ते लोक पुढे येत नव्हते हेल्पसाठी। तर मी सगळ्यांना बोलत होते की मला वाटलं की आतमध्ये छोटंसं बाळ अडकलं आहे का, कारण डोकं दिसत होतं, बाकी काहीच दिसत नव्हतं। तर मी ओरडाओरड करत होती की हेल्प करा, हेल्प करा, पण कोण झालं नाही। फक्त हे लोक जे होते थोडेसे 10-15 ते लोक येऊन प्रयत्न करत होते। तर मी नंतर 101ला फोन लावला पोलिसला, आणि मी लावला, 101ला फोन लावला आणि मी पूर्ण घाबरले, मला काय माहितीच पडलं नाही की काय करायचं। 101ला मी फोन लावला तर ते पोलीस फायर ब्रिगेडवाल्याने की कोणीतरी उचलला। त्यांना मी सांगितलं की जॉन्सन बेबी गार्डन आहे उपासनी हॉस्पिटलच्या LBSला ॲक्सिडेंट झालंय, वरून पिलर पडलंय रिक्षा आणि लोक मरले, तुम्ही लवकर या। तर ते काहीच 10-15 मिनिटात ते खरंच आले आणि त्यांनीच हे पिलर उचललं आणि त्यांच्यामधून त्यांना बाहेर काढलं, ते जे पोलीसवाल्यांनी। मला आधी तर मी लई घाबरली की माझ्यावर पडलं असतं तर, म्हणजे कोण काय झालं काही सुचलंच नाही मला आधी, आणि मी रडत होती अक्षरशः आणि बघत होती की कोण मेलंय काय। मग थोडंसं हे घेतलं आणि बघितलं की रिक्षाच्या आतमध्ये लोक मेले। माझी ॲक्टिवा मी साईडला ठेवली आणि मी हेल्पसाठी, आधी तर मी बरोबर आहे की नाही मला असं वाटलं, आणि बघितलं की पूर्ण दबलेली होती।